मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये काही झालं, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असला तर या 3 प्रकारच्या लोकांशी अजिबात मैत्री करू नका, कारण की ही 3 लोक धोकेबाज असतात। मग ही 3 लोक कोणती आहेत हे पहिल्यांदा जाणून घ्या। नंबर 1, स्वार्थी लोक। ही स्वार्थी माणसं असतात ना, समोरच्याचा फक्त फायदा उडवत असतात। जोपर्यंत त्याच्याकडून आपलं काम होत नाही तोपर्यंत त्याच्याशी गोडगोड बोलणं, त्या व्यक्तीचं कौतुक करत राहणे, या गोष्टी त्यांना जमतात। आणि जेव्हा त्या व्यक्तीकडून त्याचं काम पूर्ण होईल ना, तेव्हा ती लोक तुम्हाला अवॉइड करायला लागतील, तुम्हाला इग्नोर करायला लागतील आणि तुमच्यापासून लांब जातील। नंबर 2, व्यसनी माणसं। आपल्या आयुष्यामध्ये संगत खूप महत्त्वाची असते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्याची संगत धरतो ना, त्याचीच आपल्याला सवय लागते, तरच आपली लाईफ सुधारते आणि आपण चांगला व्यक्ती बनू शकतो, संगत चांगली असेल तर। जर तुम्ही एखाद्या दारुड्यासोबत जर संगत केलीत, मैत्री केलात, तर त्याची व्यसनं तुम्हाला लागू शकतात। त्याच्या संगतीत राहून त्याला जे काही वाईट व्यसनं आहेत ना, ती सर्व तुम्हाला लागू शकतात। की ज्या वेळेला तुम्हाला हे समजेल की मी वाईट व्यक्तीशी संगत केलेली आहे, पण त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो। त्यामुळे अशा व्यक्तींशी मैत्री करताना थोडं सावध व्हा। नंबर 3, फक्त स्वतःचं कौतुक करणारे लोक। काही लोक असे असतात की स्वतःचंच कौतुक करत राहतात, त्यांना दुसऱ्यांचं कौतुक करावंसच वाटत नाही। त्यांना फक्त अपेक्षा असते की स्वतःचंच कौतुक करावं, ते स्वतःविषयी जास्त बोलतात। माझं मत आहे की इतरांबद्दल आपण जर बोललो तर इतर आपल्याबद्दल कौतुक नक्कीच करतात। जर आपण स्वतःचा बडायका मारत राहिलो ना, तर अशी लोक पुढे कधीही जात नाहीत। अशी लोक फक्त आपला स्वतःचा स्वार्थी असा विचार करतात। एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर त्याचं कौतुक एखाद्याने केलं तर ते त्यांना परवडत नाही, त्यांना ते पटत नाही। त्यांना फक्त वाटतं की आपलंच सगळ्यांनी कौतुक करावं, आपलाच जय जयकार करावा। मला वाटतं की अशा विचाराच्या लोकांना आपण अवॉइड करायला पाहिजे।